सर्वात मोठी बातमी आहे। विमान अपघातासंदर्भातील एक्सक्लुझिव्ह माहिती आता समोर आलेली आहे। बारामतीमधील विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली आहे। या अहवालातून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। 28 जानेवारीला व्हीएसआर कंपनीचं लिअरजेट 45 हे विमान कोसळून बारामतीमध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून तपास केला जातोय। अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची ही महत्त्वाची माहिती आहे। बघा, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात तुम्ही सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर बघताय। आणि याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, सगळ्यांचं लक्ष अहवालाकडे आहे, कारण घात का अपघात यावरनं संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू आहे। त्यामुळे हा अहवालात कुठले मुद्दे आहेत, काय चौकशीतनं तथ्य समोर आलेलं आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय माहिती द्याल तुम्ही? निश्चितच जो काही अपघात झाला होता अजित पवारांच्या विमानाचा, त्या सर्व संदर्भात जी चौकशी होती ती कुठेतरी आता पूर्ण होत आहे। आणि या सर्वच जी घटना घडली होती, या घटनेचा AIB हे जे आहे ते सखोल चौकशी आहे ते करत होते। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो ही या सर्व संपूर्ण घटनेचा तपास करत होती। आणि यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी, जे हवाई मंत्री आहेत, त्यांनी ही माहिती दिलेली आहे की या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो लवकरच पूर्ण होत आहे। आणि या संपूर्ण घटनेचा अहवाल जो आहे तो आम्हाला प्राप्त होणार आहे। जर का पाहायला गेलं तर हल्ली एक साधारण 5 ते 6 दिवसामध्ये हा जो संपूर्ण अहवाल जो आहे तो AIB हा अहवाल जो आहे तो केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना जो आहे तो सुपूर्द करणार आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की जो अपघात झाला होता, ज्या कंपनी जे विमान ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीवरती देखील बरेच आरोप झाले होते। त्या आरोपांमध्ये तथ्य असणार आहे का? रोहित पवारांनी देखील बरेच आरोप केलेले होते की व्हीएसआर कंपनी जे आहे ते ब्लॅक बॉक्स बंद ठेवते। आणि त्यामुळेच कुठेतरी संपूर्ण चौकशी जी आहे ती पूर्ण काही दिवसांमध्ये होणार आहे। आणि यानंतर व्हीएसआर कंपनीची काही चुकी होती का, नेमकं यामध्ये कोण दोषी आहे, हा सर्व जो अहवाल जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांना तपास यंत्रणा जी आहे ती सुपूर्द करणार आहे। आणि त्यानंतर समजणार आहे की नेमकं कुठे काय नेमका घोटाळा झाला होता, काय कोणाची नेमकी चूक होती, हे समोर येणार। नक्कीच सूरज, आपण प्राथमिक अहवालासंदर्भातील खूप महत्त्वाची बातमी दिलेली आहे। बघा, साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह बातमी बघताय। विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय नागरी वाहतूक मंत्र्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे।